स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रंग पाहायला मिळतात। पाहूयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी सुरू। 300 अर्ज पहिल्याच दिवशी संपले। इच्छुकांना उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी उपलब्ध। खुल्या प्रवर्गासाठी 10,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 5,000 रुपये अर्जाची किंमत। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून पेच। विलास विखारांना नगराध्यक्ष उमेदवारी देण्यासाठी एक गट आग्रही तर दुसऱ्या गटाचा विखार यांच्या नावाला तीव्र विरोध। माजी आमदार अतुल देशकर यांचा विखार यांच्या नावाला विरोध। रायगडच्या रोह्यात राष्ट्रवादीला धक्का। राष्ट्रवादीच्या नेत्या शिल्पा अशोक धोत्रे यांचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश। या कार्यक्रमातच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देखील जाहीर। कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेसह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश। शिंदेची सेना, ठाकरेंची सेना, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांचा भाजपात प्रवेश। नगराध्यक्ष पदासाठी चौथमल यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर। उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। ठाकरे सेनेच्या माजी महापौर विद्याताई निर्मले, काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णाणे, शिंदे गटाच्या माजी नगरसेवक शुभांगी बहनवालांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुणे जिल्ह्यात धक्का। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उद्या आपल्या पदाचा राजीनामा देणार। पुण्यातील भोरमध्ये सतीश चव्हाण यांची काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड। संग्राम थोपटेंविरोधात निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार देण्यासाठी जबाबदारी। शिवसेनेची भूमिका एकला चलोरेची सुरू। खोपोली, माथेरान, कर्जतमध्ये भाजपसोबत युती। मात्र मुरुड, पेण, श्रीवर्धन, महाड या ठिकाणी आमची भाजपसोबत युती झालेली नाही। मंत्री भरत गोगावलेंची माहिती। आता पाहूयात महत्त्वाच्या राजकीय बातम्या। मुंबई मनपा स्वबळावर लढणं हा काँग्रेसचा निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। शिवसेना राष्ट्रवादीशी त्यांची अद्याप चर्चा झाली नाही। उद्धव ठाकरे मुंबईतील राष्ट्रवादी नेते चर्चा करतील अशी माहिती। खासदार नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली युतीसाठी प्रयत्न केले। ज्यांना युती करायची आहे त्यांच्यासोबत युती होईल। निलेश राणेंची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये कांचन जावळे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक। टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सायकल 50%, मतदारांना 50%मध्ये वस्तूंचं प्रलोभन दिल्याची चर्चा। रायगडच्या पेण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपचा नकार। तर भाजपच्या नकारामागे सुनील तटकरेंचं षडयंत्र। आमदार महेंद्र दळवींचा खासदार तटकरेंवर आरोप। तर महेंद्र दळवींचं वक्तव्य निंदनीय। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। मी काँग्रेसचा कार्यकर्ता, भाजपसोबत कधीच जाणार नाही। खासदार शाहू महाराजांची भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत शाहू महाराजांकडून स्पष्ट। अशोक चव्हाणांचे विश्वासू आणि उपनगराध्यक्षपदी राहिलेले भाजपचे लोहा तालुका मंडळ अध्यक्ष शरद पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। कणकवलीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची सेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार। निलेश राणेंकडून शहर विकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत। कणकवलीत राणे विरुद्ध राणे लढतीचे संकेत। अकोल्यातील माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश। दरम्यान शिवसेनेत गेलो पण त्यांच्या एकाही बैठकीला गेलो नाही या सिरस्कारांच्या वक्तव्यानं महायुतीत वाद पेटण्याची शक्यता। शरद पवार येणार म्हणजे मला अजूनही धडकी भरते। शरद पवारांपेक्षा मी 8.5 महिन्यांनी लहान। सोलापुरातील एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य।